मित्रांनो, मी धर्मेंद्र पवारांचा राजीनाम्याच्या घोषणा यांच्यासाठी दिली. आता या ताई बोलत होत्या आणि त्या ताई बोलत असताना मला माझी बहीण आठवली. कारण या नीट मध्ये तुम्ही सगळे या ठिकाणी जमलात, त्याचा व्हिक्टिम माझी स्वतःची बहीण पण आहे. मित्रांनो, माझ्या बहिणीला ज्या पेपर मध्ये 500 मार्क मिळवणं पण कठीण असते, 675 मार्क होते. माझ्या बहिणीला 675 मार्क होते. पण या घोटाळ्याने तिचा एवढा मोरल डाऊन झाला. त्याच्यानंतर रिनीट जी झाली त्याच्यामध्ये तिला 300 मार्क पण नाही. मग याच्यामध्ये चुकी कुणाची आहे? याच्यामध्ये चुकी कुणाची आहे? याच्यामध्ये चुकी कुणाची आहे? कलेक्टर साहेब, तुम्हाला माझ्या हृदयातल्या जर वेदना कळत असतील तर सांगा त्या नरेंद्र मोदीला की माझ्या बहिणीचा मोरल, माझ्या बहिणीचा आत्मविश्वास कोण देणार? कलेक्टर साहेब, मोदीला कोण सांगणार माझ्या बहिणीच्या वेदना? आज एवढ्या मोठ्या संख्येने बहिणी इथं माझ्या उपस्थित आहेत. त्या सर्वांमध्ये माझी मला बहीण लढताना दिसते. मित्रांनो, दिल्लीमध्ये मुली ज्या वेळेस लढत होत्या, आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या, त्यावेळेस कपडे फाटीस्तर मारलो. कपडे फाटीस्तर, ही डेमोक्रेसी आहे का? ही डेमोक्रेसी आहे का? बोला. तुम्ही आज या ठिकाणी पावसामध्ये तुम्ही आज या ठिकाणी आलात, माझा हृदय भरून आले. आणि असा जरी की जर आपण ठेवली, आपण पुढे उद्या भविष्यामध्ये देश चालवणार आहोत. उद्या आपण देश चालवणार आहोत. आपली अशी एकी राहणार आहे का? आपण कुणाच्या पक्षाचे नाही, कुणाच्या संघटनेचे नाही, कोणत्या विचारधारेचे नाही. आपण भारतीय म्हणून एक राहणार का? तर माझ्यासोबत घोषणा द्या. भारत माता की, भारत माता की. आवाज नरेंद्र मोदी पर्यंत गेला पाहिजे. आवाज माझ्या बहिणीपर्यंत गेला पाहिजे. भारत